हा बघा, आज बघायचं आहे अँगल. आता ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन बघितले आपण सगळे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, सगळे फंक्शन बघितले. आता बघायचंय त्याचा यूज कुठं होतो. काय हे जे फंक्शन बघितलं याचा यूज कसा होतो, म्हणजे त्याला ऍप्लिकेशन म्हणतो आपण. बघा आता ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री, आजचा टॉपिक ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. ऍप्लिकेशन ऑफ ट्रिगोनोमेट्री. आता बघा कसे ऍप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे तुमचा अँगल ऑफ इलेव्हेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन झालं का तुमचं? अँगल ऑफ इलेव्हेशन. आणि दुसरा आहे अँगल ऑफ डिप्रेशन. बघा आता हे दोन, अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. आता समजा बघा, लक्ष द्या बरोबर, एका याच्यात समजून जाईल तुम्हाला. अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. आता समजा इथं तुम्ही उभे असे, कोण आहे? हा, हे उभे असे तुम्ही इकडे पाहून राहिले. कुठे पाहून राहिले? इकडं. ही बिल्डिंग आहे. काय आहे? बिल्डिंग आहे समजा अशी काहीतरी एक. बस हसू नका, काढता येत नाही मला, समजून घ्या. ही अशी बिल्डिंग एक समजा, सपोज. हा, लक्ष द्या. आता समजा एक तुमची एक तुमची हॉरिझॉन्टल लाईन आहे, बरोबर आहे. हॉरिझॉन्टल लाईन कशी असते? आता तुम्ही बघा कसं असतं. नॉर्मली बिल्डिंग खूप उंच असते आपल्यापेक्षा, बरोबर आहे. आता इथं हा अर्धा बिल्डिंग एवढा झाला, पण एवढा नसतो. आपण असतो का एवढं? नाही. आपण जर वरती बघितलं, आता हा या टॉपकडे बघून राहिला. कसं बघून राहिला? या टॉपकडं. तर हा जो अँगल बनतो हा अँगल ऑफ इलिव्हेशन असतो. कोणता अँगल असतो? हा इलिव्हेशन. बघा हा टॉपकडे बघून राहिला, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. आता ही झाली एक कन्सेप्ट, बरोबर आहे. कशी कन्सेप्ट? आपण एका ठिकाणाहून एखाद्या उंच गोष्टीकडे बघत आहे. उंच गोष्ट म्हणजे बिल्डिंगच नाही, झाड आहे, बरोबर आहे. विमान आहे, विमानाकडे बघू शकतो का ना आपण, बरोबर आहे. एखाद्या उंच गोष्टीकडे जेव्हा बघतो तेव्हा तो बनतो अँगल ऑफ इलिव्हेशन. आता याच्या उलट, याच्या उलट काय बघा? अँगल ऑफ डिप्रेशन. आता समजा ही एक बिल्डिंग आहे, बरोबर आहे. इकडून काढावं लागेल अशी. बंद कर त्याला. ही एक अशी बिल्डिंग आहे समजा, बरोबर आहे. आता इथून आपण एखाद्या उंच गोष्टीकडे बघत आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन बनतो. आता इथं उभा या, हा याला जास्त जोर आला, हा बिल्डिंगवर चढला. कुठे चढला? बिल्डिंगवर. याला आता आत्महत्या करायची. काय करायची? काय करायची आहे? हा, जाऊ द्या, काही होत नाही. इकडे लक्ष द्या. बिल्डिंग दबली का? हा, याला आत्महत्या करायची. काय करायची? आत्महत्या. आत्महत्या करण्यासाठी वरती चढला तो, बरोबर आहे. पण इथे त्याला पाणीपुरीची गाडी दिसली. कशाची गाडी दिसली? इथं अशी पाणीपुरीची गाडी दिसली काहीतरी, बरोबर आहे. पाणीपुरीची गाडी दिसली त्याला. मग त्याची इच्छा रद्द झाली आत्महत्या करण्याची, बरोबर आहे. आत्महत्या करण्याची त्याची इच्छा अशी संपून गेली. पाणीपुरी दिसली त्याला. मग त्यानं असं खाली बघितलं. इथून त्यानं, आता ही त्याची लाईन ऑफ व्हिजन आहे अशी, बरोबर आहे. त्यानं असं खाली बघितलं. कळालं? लक्ष द्या, बरोबर. समजून घ्या कन्सेप्ट. असं बघितलं त्यानं, आणि हे ग्राउंड आहे. असं काय आहे? ग्राउंड. लक्ष द्या, बरोबर. आता ही एक अशी एक लाईन समजा तुम्ही, हॉरिझॉन्टल. आता इथून त्यानं बघितलं हे. आता इथून आपण डोळ्यातून हे घेते बघा, डोळ्याची विजन घेते. कोणती विजन घेते? डोळ्यापासून. आता तो वरती असल्यावर तो खाली बघणार आहे. म्हणजे कसा बघणार आहे? खाली. म्हणजे डिप्रेस झाला. तर डिप्रेशन. कसा? डिप्रेशन. फक्त बघा हा अँगल, हा जो अँगल असतो हा इथला अँगल घ्यावा लागतो आपल्याला. काय घ्यावा लागतो सांगा बरं? इथं आपण वरती अँगल मोजणार आहे का? नाही. मग आपल्याला काय घ्यावं लागतं? अल्टरनेट अँगल. कोणते अँगल? अल्टरनेट. कारण असं बघणार, ती पॅरलल लाईन, जमिनीची एक पॅरलल लाईन, आणि ही जर लाईन त्याला जोडली तर हे अँगल कोणते झाले? अल्टरनेट. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? जेव्हा
आपण उंच वस्तूकडे बघणार तेव्हा अँगल ऑफ इलिव्हेशन बनतो, एखाद्या डाऊन गोष्टीकडे बघणार तेव्हा अँगल ऑफ कोणता बनतो, डिप्रेशन. फक्त अँगल हा बनतो बाहेरचा, आतला बनत नाही, कन्फ्युज होऊ नका. कोणता बनतो, समोरचा. मग हा अँगल आपल्याला इथं रिप्लेस करावा लागतो आणि इथं साइन थिटा किंवा कॉस थिटा किंवा टॅन थिटा जे घ्यायचं ते, इथं साइन थिटा किंवा कॉस थिटा टॅन थिटा ते घ्यायचं ते. आता याच्यावर क्वेश्चन कसे असतील, बिल्डिंग पासून आपलं डिस्टन्स सांगा, बिल्डिंगची हाईट सांगा, बरोबर आहे. इथून पण सेम, या बिल्डिंगचं या पाणीपुरीच्या गाडीपासून डिस्टन्स किती आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला एक अँगल मिळेल, बरोबर आहे, किंवा अँगल काढा. समजलं, या गोष्टी समजल्या का, अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. घ्या लिहून घ्या. 6.2 मधलं पहिलं, आता हे फक्त दोनच कंडिशन लक्षात ठेवायचा, अँगल ऑफ इलिव्हेशन आहे किंवा अँगल ऑफ डिप्रेशन आहे. मराठीमध्ये काय म्हणतात इलिव्हेशनला, जे म्हणत असतील ते लक्षात राहू दे. प्रॅक्टिस सेट 6.2 मधलं पहिलं, फक्त लक्षात ठेवायचं की काय वरतून खाली बघत आहे किंवा खालून एखाद्या उंच गोष्टीकडे बघत आहे तेवढं लक्षात ठेवायचं. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम द चर्च. एक चर्च आहे, काय बघा, सिंपल लक्षात ठेवायचं, एबीसी ट्रायंगल. कोणता ट्रायंगल, नेहमी लक्षात ठेवा, एबीसी ट्रायंगल काढायचा आहे आपल्याला. एक एबीसी ट्रायंगल काढून घ्या डायरेक्ट. बघा हा एबीसी ट्रायंगल काढला, सपोज काढला एबीसी ट्रायंगल. आता कोणती गोष्ट असू द्या, बिल्डिंग असू द्या, काही असू द्या, 90 डिग्रीज अँगलवरच तयार राहणार बिल्डिंग, तिरपी राहणार आहे का, नाही. म्हणजे कोणता कोण झाला तो 90 डिग्री. आता बघा कंडिशन काय दिलेली आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर. 80 मीटरच्या अंतरावर पर्सन स्टँड केलेलं आहे. मग ए, बी आणि सी असं नाव द्यायला. पर्सन कुठे उभा आहे, मग सी कडे. कुठं उभा आहे पर्सन, इथं सी जवळ एक पर्सन उभा आहे असा, बरोबर आहे. चर्चकडे बघून राहिला, कुठं बघून राहिला, चर्चकडे. कितीचा अँगल बनून राहिला, 45चा. कितीचा, 45 डिग्री, 450 नाही, 45 डिग्रीचा अँगल बनून राहिला, चर्चकडे बघून राहिला, बरोबर आहे. चर्च कोणती आहे, ए बी. हे काय आहे, डिस्टन्स. बस एवढ्या कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि त्याला फक्त नाव द्या. कसे नाव द्यायचे बघा, बघा कसं नाव द्यायचं त्याला, लेट ए बी हाईट ऑफ चर्च, चर्चची उंची, हाईट ऑफ चर्च. त्याच्यानंतर बीसी ला काय म्हणणार तुम्ही, डिस्टन्स ऑफ पर्सन फ्रॉम दी चर्च, बरोबर आहे. डिस्टन्स ऑफ पर्सन फ्रॉम दी चर्च म्हणजे चर्च पासून व्यक्तीचे अंतर किती दिलेले आहे ते, 80 मीटर. आता बघा इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी अँगल बी किती दिलेला आहे, 90 डिग्री. 99% तुम्हाला टॅन वापरणे, काय वापरणे, टॅन. प्रत्येक गोष्टीत टॅनच वापरणे. का, कारण तुम्हाला माहिती आहे 9 टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, ऑपोजिट साइड, बरोबर आहे. टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, ऑपोजिट साइड. ऑपोजिट साइड काय, ए बी, आणि त्याच्यासोबत काय असतं, ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट साइड कोणती आहे, बीसी. लक्षात राहू द्या, नेहमी टॅन थिटाच वापरणे तुम्हाला, कारण ही लाईन शक्यतो कोणी विचारत नाही. हे डिस्टन्स विचारतं का कोणी, कळालं काय, हे विचारू शकणार आहे का कोणी, नाही विचारणार. काय, एक तर हाईट किंवा डिस्टन्स. ऑपोजिट साइड कोणती, ए बी, ऍडजेसंट साइड बीसी. प्रत्येक गोष्टीत हेच येणार, 101% सेम पॅटर्न. फक्त इथं चर्चऐवजी कधी ट्री येईल, कधी लाईट हाऊस येईल, कधी एरोप्लेन येईल, काही होईल. बघा बाकी सगळा पॅटर्न हाच. टॅन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन बीसी. टॅन 45, थिटाची किंमत किती दिलेली इथं, 45 डिग्री. ए बी किती आहे माहिती आहे का, नाही. बीसी किती आहे, 80. टॅन 45 सांगितले तुम्हाला, लक्षात राहतं. व्हॅल्यू किती असते, 1. टॅन 45 ची व्हॅल्यू आहे 1. ए बी अपॉन 80 डिग्री, सॉरी 80 सेंटीमीटर का मीटर. आता ए बी बरोबर काय राहील मग, 1 गुणिला 80. मग ए बी बरोबर काय आलं तुमचं, 80 मीटर. काय आलं, 80 मीटर. तुम्हाला काय विचारलं होतं, हाईट ऑफ चर्च. फायनल आन्सर लिहायचं, देअरफॉर हाईट ऑफ चर्च इज किती, 80 मीटर. हा अँगल बदलणार, 45चा 30 होणार किंवा 60 होणार, याच्या व्यतिरिक्त येणार नाही. आणि जर याच्या व्यतिरिक्त आला तर त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या राहतील. टॅन 45 व्यतिरिक्त बाकीच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या राहतील. टॅन 45 ची व्हॅल्यू देणार नाही. समजला, कळाला का, सिंपल क्वेश्चन आहे, लिहून घ्या. आणि होमवर्कला क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल पहिलं, पेज नंबर किती सांगा, 133.
पेज नंबर 133. तिथं काय बघा त्या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे, त्या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे, झाडाकडे बघत आहे. कुठे बघत आहे? झाडाकडे. इकडे लक्ष द्या रे, कुठे बघत आहे? झाडाकडे. मग इथं काय लिहिसाल? AB हाईट ऑफ ट्री. BC काय लिहिसाल? सेम डिस्टन्स ऑफ अ पर्सन फ्रॉम द ट्री. बरोबर आहे. इन ट्रायंगल ABC tan θ इज इक्वल टू AB अपॉन BC. सेम, फक्त इथे येणार θ आहे तुमचा tan 60 डिग्री. काय येणार? आणि tan 60 ची व्हॅल्यू किती असते? √3. किती? √3. मग AB इज इक्वल टू काय? √3 इंटू किती डिस्टन्स दिलेले ते? 10 मीटर. √3 इंटू 10 काय येईल इथे आन्सर? √3 इंटू 10. पण √3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1.73. किती दिलेली आहे? 1.73. मग 1.73 गुणिले 10 किती येईल? 17.3. सिंपल क्वेश्चन आहे, सोडून आणायचा. आता हा झाला एक इलिव्हेशनचा क्वेश्चन. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. डायग्राम सेम राहील, फक्त थोडा चेंज राहील. कसा बघा, इलिव्हेशन मध्ये सरळ सरळ व्हॅल्यू भेटतात. डिप्रेशन मध्ये एक गोष्ट करावं लागते. बघा काय काय दिलेलं आहे. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस. काय? लाईट हाऊस. आता इथं उभा आहे तो. कुठं उभा आहे? लाईट हाऊस वर. असं इथं उभा आहे. मग याची ही झाली त्याची. बघा हे सरळ, त्यानं जर सरळ बघितलं कसं बघणार तो लाईट हाऊसहून? असा. आता तो खाली बघत आहे. इथे हे पॉइंट घ्या. इथे एक शिप आहे बघा. या पॉइंटवर एक शिप आलेली अशी. जहाज कसं असतं? असंच असतं ना. हे पाहून घ्या, जाऊ दे. हा, इथे एक शिप आहे ABC. बरोबर आहे. आता फक्त अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहिले आपण व्हॅल्यू लिहून घेऊ. हाईट ऑफ लाईट हाऊस आहे 90 मीटर. किती दिलेली? 90. हाईट म्हणजे सरळ उंच, लक्षात ठेवायचं. हाईट म्हणजे काय? उंची. आणि तुम्हाला विचारलं की शिप जी आहे ती लाईट हाऊस पासून किती दूरवर आहे, आणि तुम्हाला अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे 60 डिग्री. किती दिलेला आहे? 60 डिग्री. बघा हा अँगल दिलेला आहे तुम्हाला 60 डिग्री. मग तुम्ही डायरेक्ट tan 60 डिग्रीने घ्यायचं BC अपॉन AB ऑपोजिट साईड. आता काय करायचं? हा tan 60 डिग्री आहे का नाही, हा इथे येईल तुमचा. कोणते अँगल बनतात ते? अल्टरनेट. इथे एक D पॉईंट द्यायचा. बघा लक्ष द्या, डिप्रेशन मध्ये एक शिल्लकचा पॉईंट द्यायचा D, आणि इथं लिहून घ्यायचं. बाकी प्रोसिजर सेम. काय? लेट AB इज इक्वल टू हाईट ऑफ लाईट हाऊस. लाईट हाऊसची उंची. लाईट हाऊस पहिली गोष्ट झाली. त्याच्यानंतर BC काय? पर्सन असेल तर पर्सन म्हणायचं. एखादी गोष्ट दिलेली असेल तर ती गोष्ट घ्या. कोणती गोष्ट दिलेली आहे? शिप. डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम दी लाईट हाऊस. हे लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. गोष्ट बदल लाईट हाऊस त्याऐवजी ट्री येईल एखाद्या वेळेस. डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द ट्री, डिस्टन्स ऑफ द समथिंग फ्रॉम द समथिंग, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता अँगल ऑफ डिप्रेशन दिलेलं आहे तुम्हाला. θ इज इक्वल टू, मागच्या याच्यात लिहिलं नाही का आपण, याच्यात लक्षात राहू द्या. अँगल ऑफ डिप्रेशन किती दिलेला आहे तो? 60 डिग्री. किती दिलेला आहे? 60 डिग्री. आता बघा इन ट्रायंगल ABC अँगल B किती राहील? हा 90 डिग्री. बरोबर आहे. दोन गोष्ट बघा, याच्यात एक गोष्ट शिल्लक करावं लागते तुम्हाला. काय? एकतर ही लाईन काढून घ्यायची, आणि एक गोष्ट इथं सांगायची त्यांना. कशी? BCA अँगल BCA इज इक्वल टू अँगल कोणता? DAC. DAC याला आपण कोणता अँगल म्हणतो? अल्टरनेट अँगल. लक्षात राहिलं तर टाका. बरोबर आहे. 99% टाकण्याचा प्रयत्न करा. जर नाही एखाद्या लक्षात राहिलं तर सोडवा सरळ सरळ. मार्क्स कटणार नाही शक्यतो, पण टाकलं तर तेवढंच, मार्क्स कटायला चान्स देणार नाही तुम्ही. आता इन ट्रायंगल ABC अँगल B दिलेला आहे तुम्हाला 90 डिग्री. आता डायरेक्ट व्हॅल्यू घ्या. tan θ इज इक्वल टू सांगा. सेम AB अपॉन BC. AB अपॉन BC. θ किती दिलेला आहे? 60. मग tan किती लिहिलं तर 60 डिग्री. AB किती आहे? 90 अपॉन BC. tan 60 किती असते? √3. किती असते? 90 अपॉन BC. समजलं? मग आता BC बरोबर काय येईल? बघा BC बरोबर काय येईल? 90 अपॉन √3. काय आलं? 90 अपॉन √3. कसं आलं 90 अपॉन √3 सांगा? BC इकडे आलं, अपॉन मध्ये होतं, तर इकडे आल्यावर काय झालं ते मल्टिप्लाय, आणि √3 कसे होते? अंशात. इकडे आल्यावर काय झालं ते छेदामध्ये गेले, डिनॉमिनेटर. आता याला सोडवायचं. आता √3 ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला. किती दिलेली आहे? 1.73. आता तुम्ही जर इथे डायरेक्ट 1.73 व्हॅल्यू टाकली तर तुम्ही 1.73 न याला भाग देणार आहे का 90 ला?
देणार आहे का? नाही. मग 90ला कसं लिहायचं बघा, 30 गुणिला 3 म्हणजे किती? 90. मग 30 गुणिला √3 इंटू √3 याची व्हॅल्यू किती येणार? √3 इंटू √3 आणि त्याला 30 न मल्टिप्लाय करा 90. 1 √3 1 √3 कॅन्सल. आता टाका त्याची व्हॅल्यू 1.73. बरोबर आहे. हे मल्टिप्लाय जर केलं, कसं मल्टिप्लाय करायचं? इथं जर नाही समजलं, पॉईंट जर ऍडजस्ट नाही करता येत असेल तर डायरेक्ट मल्टिप्लाय करा. 173 गुणिला 30, शून्य देऊन टाका, 3 न मल्टिप्लाय करा, 3 3 9, 17 3 51. कळालं? 3 7 समजलं? 5190. पॉईंट किती होते आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये? पॉईंट किती होते कॅल्क्युलेशन मध्ये? 2. मग 2 डिजिट नंतर पॉईंट आला पाहिजे. 51.90 मीटर. काय विचारलं होतं? डिस्टन्स ऑफ द, हे विचारलं होतं. काय विचारलं होतं? BC. मग काय लिहायचं फायनल आन्सर? डिस्टन्स ऑफ द फ्रॉम द शिप. सॉरी, होत असतं कधी कधी. डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस इज 51.90 मीटर. हे लक्षात ठेवा, ही ट्रिक लक्षात ठेवा. इथं जर तुम्ही विसरले तर तुम्हाला 1.73 न तुम्हाला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. ते तुम्ही करू शकणार नाही. घ्या लिहून. सॉल्व एक्झाम्पल 2 होमवर्क, पेज नंबर 134. सेम प्रोसिजर, फक्त काय आहे? तिथं दिलेलं आहे तुम्हाला, हा जो आहे इथं लाईट हाऊसवर होता, तिथं तो बिल्डिंग वर आहे. कुठं उभा आहे? बिल्डिंग वर. त्याला स्कूटी दिसली. इथं काय दिसली? स्कूटी. आणि याच्यात उलट दिलेलं आहे. हाईट नाही, सेम आहे. डिस्टन्स पण 40 मीटर आहे, फक्त अँगल बदलला, 30 झाला. तुम्हाला इथं बघा, हे इथं तुम्हाला सोडून दिलेलं थोडं. जर तुम्ही अटकले एखाद्या वेळेस तर फक्त आधार घ्या त्याचा. झेरॉक्स मशीन नका बनवू. 3 नंबरचा क्वेश्चन. याच्यात परत एक होमवर्क आहे तुम्हाला. हा, परत एक होमवर्क घ्या. आता हे 2 सांगितले मी तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे. हे जे तिसरे आहे, या 2 पैकी कोणती मेथड वापरायची याच्यावरून तुम्ही समजून घ्यायचं. प्रॉब्लेम सेट मधलं क्वेश्चन नंबर 6. हे 2 सांगितले कसे सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला. प्रॉब्लेम सेट मधला हा क्वेश्चन नंबर जो 6 आहे, या 2 पैकी कोणत्या मेथडनं सॉल्व्ह होईल तुम्ही तेवढं बघायचं. सेम क्वेश्चन आहे. आता 3 नंबरचा क्वेश्चन बघा, काय काय दिलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं. 2 बिल्डिंग आहे बघा, एक ही एक बिल्डिंग आणि एक ही बिल्डिंग. अच्छा, 2 बिल्डिंग आहेत. लक्षात द्या बरोबर. हे ग्राउंड झालं, हे काय झालं? ग्राउंड. आता पहिली बिल्डिंग घेऊ समजा आपण AB, दुसरी काय घेऊ? CD. बरोबर आहे. एक बिल्डिंग छोटी आहे, एक बिल्डिंग मोठी आहे. आता त्याच्यानंतर फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय, द अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज टू बी फाउंड 60. म्हणजे बघा, जी बिल्डिंग आहे, पहिली जी बिल्डिंग आहे, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, या बिल्डिंगच्या टॉपवरून सेकंड बिल्डिंगकडे बघून राहिला एक जण. कोणत्या बिल्डिंगकडे? सेकंड बिल्डिंगच्या टॉपकडे. बरोबर आहे. आता अँगल बघा, अँगल ऑफ इलेव्हेशन आहे तुमचा 60 डिग्री. किती आहे? 60 डिग्री. बघा, ही छोटी बिल्डिंग आहे. CD बिल्डिंग कोणती तुमची? छोटी. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे समजतं तुम्हाला? इलेव्हेशन म्हणजे काय? इलेव्हेशन म्हणजे काय? अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे काय? वरती बघणं. बरोबर आहे. छोट्या बिल्डिंगकडून मोठ्या बिल्डिंगकडे बघून राहिला, अँगल बनला 60 डिग्रीचा. किती डिग्रीचा? 60. बरोबर आहे. छोट्या बिल्डिंगची हाईट दिलेली तुम्हाला 10 मीटर. किती दिलेली आहे? 10 मीटर. बरोबर आहे. आणि तुम्हाला विचारलं 2 बिल्डिंग आर फेसिंग इच अदर ऑन द रोड ऑफ विड्थ 12 मीटर. या रोडची विड्थ दिलेली 12 मीटर. किती मीटर? 12. बरोबर आहे. आणि तुम्हाला काय विचारलं? व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. याला एक मधात एक पॉईंट देऊ आपण, M समजा. आता लक्ष द्या, काय काय कन्सेप्ट समजून घ्या पहिले. CD एक छोटी बिल्डिंग आहे, याच्या टॉपवरून मोठ्या बिल्डिंगच्या टॉपकडे एक जण बघून राहिला. अँगल कितीचा बनला? 60चा. छोट्या बिल्डिंगची हाईट किती आहे? 10 मीटर. बरोबर आहे. आता मला सांगा, ही विड्थ ऑफ रोड किती आहे? 12. वरती आल्यावर पण किती राहणार? ती 12च राहणार. का? बिल्डिंग दूर दूर जाणार आहे का एकमेकापासून? वरती वरती अशा चालल्या नाही. बिल्डिंग कशा राहणार? सरळ. कळालं? समजलं? आता एक बिल्डिंग अशी,
या बिल्डिंग वरून आता समजा इथे खिडकी, एम पॉइंटला एक खिडकी, एम पॉइंटला एक काय विंडो आहे, डी पॉइंटला ती विंडो त्याच हाईटवर राहील का? हो का नाही? राहील ना. एक बिल्डिंग या पॉइंटवर आहे आणि सी पासून डी पर्यंत म्हणजे ही बिल्डिंगची हाईट या हाईटला सारखीच राहील. म्हणजे 10 मीटर इथे आहे, इथे पण किती राहील? 10. किती राहील? 10. म्हणजे तुम्हाला या बिल्डिंगच्या हाईटसाठी फक्त एवढी बाजू काढणे. कोणती बाजू काढणे? AM. आता बघा मग इथं टाकून द्यायचं, लेट AB इज इक्वल टू हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग, त्याच्यानंतर दुसरी कोणती आहे? CD, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंगची हाईट. समजलं? त्याच्यानंतर BC काय आहे? विड्थ ऑफ रोड. विड्थ ऑफ रोड म्हणजे काय? रस्त्याची रुंदी. विड्थ ऑफ रोड. एक एक बघा, थोड्या दोन्ही कन्सेप्ट मिक्स झाले इथं. आतापर्यंत ग्राउंड लेवलला होतं, त्यांनी टॉपला घेतलं, बाकी कन्सेप्ट तोच. हे बघा, हे 10 शिल्लक आलेले फक्त याच्यामध्ये. आता लक्षात द्या काय होईल. 12 मीटर आहे काय आलेली? ही 12 मीटर, म्हणजे ही पण बेस किती राहणार? 12 मीटर, कारण बिल्डिंग मधलं डिस्टन्स सारखंच राहील एंड पर्यंत. ही जी हाईट आहे ती पण सारखीच राहील या हाईट पर्यंत. आता फक्त AM काढायचंय. मग इथं लिहायचं तुम्ही इन ट्रायंगल AMD. अँगल M किती दिलेला आहे? म्हणजे अँगल M कितीचा बनणार? हा 90 डिग्रीचा. इथं थिटा लिहू शकता तुम्ही. अँगल ऑफ इलेव्हेशन किती दिलेला आहे तो? 60 डिग्री. किती दिलेला आहे? 60 डिग्री. मग आता इथं टॅन थिटा वापरायचा. टॅन थिटा इज इक्वल टू, याच्या ऑपोजिट साइड कोणती आहे? AM. आणि ऍडजस्टंट साइड कोणती आहे? MD. टॅन 60 डिग्री इज इक्वल टू AM माहिती आहे का आपल्याला? नाही. MD माहिती आहे किती येईल? ती 12. कारण ही जर 12 आहे तर ही पण 12 येणार. मग बघा, याला आता टॅन 60 किती असते? √3 आणि AM/12. आता √3 ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला पॉइंट मध्ये नाही. जर दिलेली नसेल तर डायरेक्ट घ्या. मग AM इज इक्वल टू काय होईल? √3 × 12 म्हणजेच 12√3. काय आली ती? 12√3. √3 नंतर जोडतो आपण, कारण √3 ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. आता ही झाली फक्त AM आणि MB किती आहे? 10. मग देअरफॉर हाईट ऑफ बिल्डिंग किती येईल सांगा? हाईट ऑफ बिल्डिंग किती येईल ती? AB बरोबर काय राहील? AM प्लस MB. 3 मार्क्सला क्वेश्चन आहे. AM प्लस MB. AM किती आलेलं आहे? 12√3 आणि MB किती आहे? 10. किती होईल याचा आन्सर सांगा? 22√3. बरोबर आहे. हेच आन्सर येईल फायनल याचं, कारण हा √3 नंबर आहे. हा नंबर आणि 10 हा नंबर मिक्स होणार नाही. फायनल आन्सर हेच राहील याचं. कळालं का? 12x + 10 असतं तर मिक्स झालं असतं का? नाही. 12√3 + 10 हेच आन्सर राहील. मागं पण चेक करून घ्या. समजलं काय काय होतं क्वेश्चन मध्ये? बरोबर लक्षात ठेवायचं. लक्ष द्या. फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग म्हटलेलं आहे ना, तर आपल्याला ही जी छोटी बिल्डिंग आहे, फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग म्हणजे ही छोटी बिल्डिंग घ्यावं लागेल. इथं चेंज करा फक्त. AB राहील तुमची सेकंड बिल्डिंग आणि राहील फर्स्ट बिल्डिंग. थोडा चेंज आहे, लक्ष राहू द्या. कारण फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग म्हटलेली आहे. टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग कशी राहील? मग लहान. आणि सेकंड बिल्डिंग कशी राहील? मोठी. इथे पण लिहा. मग कोणत्या बिल्डिंगची हाईट काढायची आपल्याला? हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, दुसऱ्या इमारतीची उंची. केला चेंज? बाकी बरोबर आहे सगळं. लक्षात राहू द्यायचं, ही सेकंड बिल्डिंग आहे, ही फर्स्ट बिल्डिंग आहे, कारण पहिल्या बिल्डिंगच्या टॉपवरून बघत आहे ना तो. आता 4 नंबरचा क्वेश्चन. आता 2 पोल उभे बघा, असे 2 पोल उभे केलेले. एकाची हाईट आहे, डायग्राम काढल्याशिवाय क्वेश्चन समजणार नाही. एकाची हाईट AB घेऊ आणि दुसऱ्याची हाईट दिलेली त्यांनी 7 मीटर. किती मीटर? 7. याला घेऊ आपण CD. आता हे ग्राउंड पासून सारख्याच अंतरावर राहणार, म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स कुठेही घ्या सारखंच राहील. याची हाईट दिलेली तुम्हाला 18 मीटर. किती दिलेली आहे? 18. याची हाईट दिलेली तुम्हाला 7. आता ही जर लाईन मी जोडली अशी लाईन जोडली समजा, तर ही किती झाली?
याला एम पकडू आपण. आता ही जर 7 आहे तर ही पण किती राहील? किती राहील? 7. नक्की का? नक्की ना? का? कारण इथला पॉइंट आणि इथला पॉइंट सेम अंतरावर राहील. हा जर 7 मीटर अंतरावर आहे तर हा पण किती मीटर अंतरावर राहील? 7. थोडं वरती वाढवू येईल आपण, कारण वाटलं पाहिजे ए. आता इथून यांनी काय केलेलं आहे, वायर, असा वायर या पॉइंटला जोडलेला आहे. एका पोल पासून दुसऱ्या पोलला वायर जोडलेला आहे आणि त्याची लांबी दिलेली आहे 22 मीटर. किती दिलेली आहे? 22. दिसलं तुम्हाला? द लेंथ ऑफ वायर फास्टन ऍट देअर टॉप्स इज 22 मीटर. आता याच्यात अँगल काढायचा. काय काढायचं आहे? अँगल. बघा आता काय काय दिलेलं त्यांनी बघा. हा एक पोल 7 मीटर लांबीचा, हा दुसरा पोल 18 मीटर लांबीचा. हा जर 7 आहे तर हा किती येईल मग? 7. किती येईल? 7. मग उरलेला एम किती राहील? किती राहील? 11. आणि तुम्हाला अँगल काढायचा आहे थिटा. कोणता अँगल काढायचा आहे? थिटा. बरोबर आहे? समजलं का? डायग्राम काढून घ्या पहिले तुम्ही. बरोबर काढा. आता तुम्हाला स्ट्रक्चर तर कळालं. आता 2 अँगल आले तुमच्या समोर. एक अँगल आला हा आणि एक अँगल आला हा. आता कोणता घ्यायचा हे कन्फ्युजन नाही होण्यासाठी एकदा क्वेश्चन वाचायचा. क्वेश्चन मध्ये काय म्हटलेले? फाइंड द अँगल विथ द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? आडवी लाईन. कशाबद्दल? आडवी लाईन. म्हणजे आडवी लाईन म्हणजे हा थिटा काढणे तुम्हाला. आता याच्यासाठी काय काय करायचं बघा. फक्त सगळ्यात पहिली प्रोसिजर सेम जशी सांगितली तुम्हाला ती. लेट ए बी इज इक्वल टू हाईट ऑफ. आता इथं फर्स्ट सेकंड काही म्हटलेलं नाही, मग कन्फ्युज व्हायचं काही गरज नाही. मागच्या याच्यात थोडं कन्फ्युज झालं होतं. हाईट ऑफ फर्स्ट पोल, पहिल्या पोलची उंची. सीडी किती दिलेली आहे? हाईट ऑफ सेकंड पोल टाकू शकता समोर. किती दिलेली आहे? फर्स्ट पोल 18 मीटर. ही किती दिलेली आहे? 7 मीटर. देअरफॉर एएम इज इक्वल टू किती होईल मग सांगा? आता सांगा तुम्ही. एएम इज इक्वल टू काय होईल मग? 18 मायनस 7. एएम इज इक्वल टू काय होईल? 18 मायनस 7. किती आली मग ती? 11 मीटर. कळालं? आता इन ट्रायंगल कोणता? ए एम सी. हा तर एम किती राहणार आहे? 90 डिग्री. इन ट्रायंगल ए एम सी. अँगल एम दिलेलं आहे तुम्हाला 90 डिग्री. आता लक्ष द्या. आता इथे तुम्ही टॅन थिटा घेऊ शकत नाही. रिझन सांगा मला. टॅन थिटा का नाही घेणार तुम्ही इथं? एका शब्दात रिझन आहे. टॅन थिटा इथं वापरायचा का नाही? हो का नाही? टॅन थिटा घेणार की नाही सांगा तुम्ही. का नाही घेणार? कारण हायपोटेनियस दिलेला आहे. काय दिलेलं आहे? हायपोटेनियस. आणि टॅनच्या फॉर्म्युलामध्ये हायपोटेनियस आहे का? टॅन थिटा इक्वल टू काय? ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग हायपोटेनियस कोणामध्ये? अशी साइड सांगा की जिच्यामध्ये बघा असा रेशो सांगा तुम्ही मला ज्याच्यामध्ये ऑपोजिट साइड किती आली आपली? ही 11 मीटर. लक्ष द्या. थिटाच्या ऑपोजिट साइड आली 11 मीटर आणि हा आहे हायपोटेनियस. मग कोणता रेशिओ आहे ज्याच्यामध्ये ऑपोजिट साइड आणि हायपोटेनियस येतात? साइन. काय येतं? साइन. हे कळायला पाहिजे. मग देअरफॉर नाऊ साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड कोणती आहे? एएम. आणि हायपोटेनियस कोणता आहे? एसी. कळालं? टॅन का नाही घेतलं आणि साइनच काय घेतलं? कळालं का? असा एखाद्या वेळेस चेंज होईल. साइन थिटाच काढायचं आपल्याला. एएम किती आहे? 11. एसी किती आहे? 22. साइन थिटा इक्वल टू काय होईल मग? 11 1 11. 11 2 22. 1/2. मग सांगा देअरफॉर कोणत्या व्हॅल्यूसाठी असतो 1/2? साइनचा अँगल कोणत्या व्हॅल्यूसाठी 1/2 सांगा? 1/2 कोणत्या व्हॅल्यूसाठी आहे? साइन 30 डिग्री. कोणत्या व्हॅल्यूसाठी? 30 डिग्री. मग साइन 30 डिग्री इज इक्वल टू किती येईल तुमचं? 1/2. मग काय विचारलं तुम्हाला? देअरफॉर अँगल ऑफ इलेव्हेशन इज 30 डिग्री. क्वेश्चन इझी आहे. फक्त छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रॅक्टिस तर लागेलच तुम्हाला. हे लिहून घ्या. 3 क्वेश्चन होमवर्कचे सोडून आणा. बाकीचं उद्या घेऊ आपण.